श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांती हा फक्त सण नसून तो आपल्या आयुष्यात दिशा बदलण्याचा दिवस मानला जातो. मंडळी, या दिवशी सूर्यनारायण मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं. म्हणूनच आपल्या घरातील स्त्रियांनी या दिवशी नेसलेला रंग खूप महत्त्वाचा असतो. मंडळी, संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं का म्हणतात? संक्रांतीच्या शुभेच्छा देताना आपण नेहमी म्हणतो तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. पण याचा अर्थ फक्त गोड बोलणं एवढंच नसतं. तीळ म्हणजे कटू आठवणी, राग, अहंकार, जुने वाद आणि गुळ म्हणजे समजूतदारपणा, प्रेम, मृदू शब्द. या दिवशी आपण ठरवतो, आजपासून माझ्या शब्दात गोडवा असेल, माझ्या मनात द्वेष नसेल आणि माझ्या घरात शांतता असेल. मकर संक्रांती हा सण आपल्याला नेहमीच खूप खास वाटतो. कारण हा सण फक्त तिळगुळाचा नाही, फक्त साडी बांगड्यांचा नाही, तर तो असतो नवीन सुरुवातीचा, मन शुद्ध करण्याचा आणि आयुष्यातील नकारात्मकता मागे टाकण्याचा सण असतो. मंडळी, सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा अंधार कमी होऊ लागतो, दिवस मोठे होतात आणि आपल्या आयुष्यातही नकळत एक नवीन ऊर्जा येते. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हा दिवस स्त्रियांसाठी, सौभाग्यवतीसाठी, गृहलक्ष्मीसाठी खूप महत्त्वाचा मानला आहे. 2026 सालची मकर संक्रांत खूप विशेष आहे. कारण यंदा सूर्याची स्थिती, रंगाचे संकेत आणि स्त्रियांनी पाळायचे काही सूक्ष्म नियम हे सगळं एकत्र आलं की त्याचा संपूर्ण वर्षावर परिणाम होतो असं शास्त्र सांगतं. मंडळी, स्त्रीने जर हे मनापासून स्वीकारलं तर तिचं सौभाग्य आपोआप उजळतं असं मानलं जातं. मंडळी, पिवळा रंग नेसल्याने घरात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता वाढते. तसंच हिरवा रंग नेसल्याने आरोग्य आणि मानसिक शांतता मिळते. लाल रंग सौभाग्य टिकवतो आणि केशरी रंग तेज आणि आत्मविश्वास वाढवतो. तर गुलाबी रंग नात्यामध्ये गोडवा निर्माण करतो. मंडळी, या पाचही रंगाची साडी नेसल्यावर आपलं मन प्रसन्न राहतं आणि घरातलं वातावरणही हलकं होतं. मंडळी, यंदा 2026 मध्ये हे 5 रंग विशेष शुभ का मानले जातात? 2026 मध्ये मकर संक्रांतीला सूर्याची ऊर्जा विशेष प्रभावी असल्यामुळे पिवळा, हिरवा, केशरी, गुलाबी आणि लाल हे 5 रंग अधिक शुभ मानले जातात. हे रंग नुसतेच सौंदर्यासाठी नसून ते आपल्या मनावर आणि घरावर परिणाम करतात. मंडळी, या रंगामुळे घरात सकारात्मक कंपन निर्माण होतं, वादविवाद कमी होतात आणि कामामध्ये यश मिळण्याची शक्यता वाढते. म्हणूनच आपल्या आई आजी या दिवशी रंग निवडताना खूप विचार करतात. मंडळी, यंदा संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी शक्यतो नेसू नये? तर मंडळी, या संक्रांतीला काळा, गडद निळा किंवा पूर्ण पांढरा किंवा मग राखाडी रंग हे रोजच्या वापरासाठी वाईट नाहीत. पण मकर संक्रांतीसारख्या शुभ दिवशी हे रंग टाळलेले बरे. कारण की काळा रंग जड ऊर्जा दर्शवतो, राखाडी रंग उदासीनता वाढवतो, पूर्ण पांढरा रंग श्राद्ध किंवा शांत विधीशी जोडला जातो, तर फार गडद निळा रंग मनावर ताण निर्माण करू शकतो. म्हणूनच या दिवशी असे रंग टाळले तर घरात सकारात्मक वातावरण टिकून राहतं. मंडळी, बांगड्या घालताना फक्त शोभा नाही तर सौभाग्य पण लक्षात ठेवायचं. ते म्हणजे मकर संक्रांतीला घातलेल्या बांगड्या फक्त सौंदर्यासाठी नसतात, तर त्या स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतीक असतात. हिरव्या काचेच्या बांगड्या आरोग्य आणि संतुलन दर्शवतात, तर लाल बांगड्या सौभाग्य आणि स्थैर्य टिकवतात. शक्य असल्यास बांगड्यासोबत पिवळी किंवा सोन्याची एक बांगडी घालावी. बांगड्याचा आवाज घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो असं मानलं जातं. मंडळी, संक्रांतीला कोणत्या बांगड्या घालू नयेत याचं महत्त्व म्हणजे काय? संक्रांतीच्या दिवशी तुटलेल्या, खूप जुन्या किंवा पूर्ण काळ्या बांगड्या घालणं टाळावं. एकाच हातात बांगडी घालून दुसरा हात रिकामा ठेवणं अपूर्णतेचं लक्षण मानलं जातं. म्हणूनच बांगड्या घालताना राग, चिडचिड किंवा घाई करू नये. शांत मनाने, मनात चांगला संकल्प ठेवून बांगड्या घालाव्यात. मंडळी, संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घालावेत.
केस नीट विंचरून ठेवावेत, कपाळावर कुंकू लावावं आणि घरात गुळ तिळाचं नैवेद्य करावा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा वाक्यप्रचार फक्त बोलण्यासाठी नसून तो मनापासूनही पाळायचा असतो. मंडळी, आता आपण बघूया की बोळक्याची परंपरा म्हणजेच काय. संक्रांतीला स्त्रिया बोळके देतात. यामागे फार सुंदर भावना आहे. बोळकं म्हणजे मी माझ्या घरातील सुख, अन्न, प्रेम इतरांना वाटते. बोळक्यात तिळगुळ, साखर, शेंगदाणे, वस्त्र, हळद कुंकू देणं म्हणजे माझ्या आयुष्यात जे चांगलं आहे ते मी इतरांनाही देते आहे, असं त्याचं परंपरा आहे. मंडळी, संक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी काय नक्की करावं? या दिवशी पहाटे उठून आंघोळ करावी, स्वच्छ शुभ रंगाचे कपडे घालावेत, देवाला नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी. ज्यांच्याशी बोलणं बंद आहे त्यांच्याशी गोड शब्दात बोलावं, आई वडील सासू सासरे यांचा आशीर्वाद घ्यावा आणि गरजू स्त्रीला दान द्यावं. मंडळी, या दिवशी काय करू नये? या दिवशी कुणाशी भांडणं करू नये, वाईट शब्द वापरू नयेत, काळा रंग टाळावा, रिकाम्या हाताने कुणाला पाठवू नये आणि मनात द्वेष ठेवू नये. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे शब्द कानावर पडताच मन आपोआप मऊ होतं. मकर संक्रांती हा सण फक्त एक परंपरा नाही, तर तो आपल्या आयुष्याला नवी दिशा देणारा, नकारात्मकता मागे टाकायला शिकवणारा आणि गोडव्याने पुढे चालायला सांगणारा सण आहे. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा केवळ आकाशातच नाही तर आपल्या जीवनातही उजेड वाढू लागतो. अंधार कमी होतो, थंडी हळूहळू मागे सरकते आणि मनात आशेची नवी पालवी फुटते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत मकर संक्रांतीला इतकं महत्त्व दिलं गेलं आहे का हा दिवस स्त्रियांसाठी विशेष मानला जातो. कारण स्त्री हीच घराची खरी लक्ष्मी असते. तिच्या हातातील बांगड्याचा नाद, साडीचे शुभ रंग, हळद कुंकवाचा सुवास आणि गोड शब्दाची देवाणघेवाण यामुळे घरात, कुटुंबात आणि नात्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते. मंडळी, 2026 सालची मकर संक्रांत आणखी खास आहे कारण यंदा सूर्याचं संक्रमण, शुभ रंगाचे संकेत आणि स्त्रियांनी पाळायचे सूक्ष्म नियम हे सगळं एकत्र आलं आहे. जर या दिवशी योग्य रंग, योग्य आचार आणि योग्य भावना मनात ठेवल्या तर त्याचा प्रभाव संपूर्ण वर्षभर टिकतो असं शास्त्र आणि अनुभव दोन्ही सांगतं. म्हणूनच मंडळी, या संक्रांतीला केवळ सण म्हणून न साजरं करता तो एक संकल्प म्हणून साजरं करूया. राग विसरायचा, कटुता सोडायची आणि गोडव्याने पुढचं आयुष्य जगायचं. जय सूर्यदेवता.